नमस्कार. प्रज्ञास कॉर्नरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आजची रेसिपी आहे बीटाचे थालीपीठ. एकदम छान खुसखुशीत होतात हे थालीपीठ. चवीला अतिशय छान लागतात आणि ब्रेकफास्टसाठी किंवा टिफिनमध्ये देण्यासाठी एकदम हेल्दी अशी रेसिपी आहे. हे बघा, इथे मी थालीपीठ बनवून घेतलेत. एकदम छान खुसखुशीत झालेत. मस्त गरमागरम थालीपीठ दही किंवा लोणच्याबरोबर सर्व करायचे तर अतिशय छान लागतात. चला तर मग कृतीला सुरुवात करूया. इथे मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये 7-8 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आल्याचे तुकडे आणि 2 हिरव्या मिरच्या मोडून घातलेल्या आहेत. अर्धा चमचा जिरं आणि 1 चमचे धणे घालायचे आहेत आणि जाडसरच वाटून घ्यायचं आहे. हे बघा, जास्त बारीक वाटलेलं नाही आहे, थोडं जाडसरच ठेवलेलं आहे. आता एक मिक्सिंग बाउल घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये 2 कप ज्वारीचं पीठ घालून घ्यायचं आहे. ज्वारीच्या पिठाच्या ऐवजी आपण अर्धा ज्वारीचं पीठ, अर्धा बाजरीचं पीठ किंवा गव्हाचं पीठसुद्धा वापरू शकता. आता याच्यामध्ये जे वाटण तयार केले ते घालून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये भाज्या घालूया. तर इथे मी अर्धा कप किसलेलं गाजर घालते. 1 बीटरूट घेतलेलं आहे मी इथे मीडियम साईजचं. ते आधी उकडून घ्यायचं आहे, त्याची साल काढायची आणि मग किसून घ्यायचं आहे. ते घालून घेते. पालक घालायचा आहे पाव कप, बारीक चिरून घालायचं आहे एकदम पालक. 1 मीडियम साईजचा बारीक चिरलेला कांदा घातला आहे आणि पाव कप पनीर कुस्करून घालायचं आहे. बघा, पाव ते अर्धा कप पनीर घाला. पनीरचं प्रमाण थोडंसं आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता याच्यामध्ये 2 चमचे सफेद तीळ घालून घ्यायचे आहेत. अर्धा चमचा ओवा घालायचा आहे. मसाले घालूयात. हिंग घालायचं आहे पाव चमचा हळद पावडर आणि 1.5 चमचा लाल तिखट घातलेलं आहे. मिरची आपण ऑलरेडी घातली आहे, त्यामुळे मी 1.5 चमचा लाल तिखट घातलेलं आहे. मीठ घालायचं आहे चवीनुसार. 1 छोटा चमचा तेल घालायचं आहे. आधी हातानेच सगळं असं मिक्स करून घ्यायचं आहे, कारण भाज्यांमुळे पाणी सुटतं पिठाला. त्याच्यामुळे आधी पाणी न घालता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि सेमी सॉफ्ट असं पीठ भिजवून घ्यायचं आहे. अगदी पाव कप पाणी पुरेसं होतं पीठ भिजवायला, त्यामुळे थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे आणि सेमी सॉफ्ट असं पीठ भिजवून घ्यायचं आहे. हे बघा, इथे मी सेमी सॉफ्ट असं पीठ भिजवून घेतलेलं आहे. खूप जास्त पातळ असं भिजवायचं नाही आहे पीठ. भाज्या घातल्यात त्याच्यामुळे पिठाला नंतर पाणी सुटतं, त्यामुळे असं सेमी सॉफ्ट टेक्स्चरचं पीठ भिजवून घ्यायचं आहे आणि लगेचच थालीपीठ तयार करायला घ्यायचं आहे. तर एका साईडला मी तवा गरम करायला ठेवलेला आहे. आता हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे. ज्या साईजचं थालीपीठ आपल्याला बनवायचं आहे त्यानुसार पिठाचा गोळा घ्यायचा आहे. हाताला थोडं थोडं पाणी लावत असं थापून घ्यायचं आहे हातावरती थोडंसं. हे बघा, इथे आपण अगदी सोप्या पद्धतीने थालीपीठ बनवत आहोत. तर डायरेक्ट तव्यावरती मी थालीपीठ थापून घेणार आहे. तर गॅस एकदम बारीक ठेवायचं आहे. थोडंसं पाणी लावायचं आहे हे बघा याला, आणि हातालासुद्धा थोडंसं पाणी लावून डायरेक्ट तव्यावरती थालीपीठ थापून घ्यायचं आहे. आधी बोटांच्या साह्याने थापायचं, नंतर तळ हाताच्या साह्याने असं एकसारखं असं स्प्रेड करून घ्यायचं आहे. वरनं थोडंसं त्याला पाणी लावायचं आहे. आपल्याला हवं असेल तर कॉटनच्या कपड्यावरती पण थालीपीठ थापून घेऊन नंतर तव्यावर सुद्धा घालू शकता. मी इथे अगदी सोप्या पद्धतीने थालीपीठ बनवलेले आहेत. वरनं थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे, त्याच्यावरती थोडेसे सफेद तीळ घालून घ्यायचे आहेत. आता अगदी हलक्या हाताने याच्यावरती कालता फिरवून घ्यायचं आहे, म्हणजे तीळ याला छान चिकटतात. वरनं थोडंसं तूप किंवा तेल घालून घ्यायचं आहे आणि एखाद्या मिनटानंतर थालीपीठ पलटी करून घ्यायचं आहे. हे बघा, हलकंसं खालच्या साईडने भाजलं का मग पलटी करायचं आहे. गॅसची फ्लेम मीडियम टू हाय ठेवायची. आता मीडियम टू हाय फ्लेमवरती दोन्ही साईडने थालीपीठ छानपैकी भाजून घ्यायचं आहे. आता मी याला थोडंसं बटर लावून घेते. आपल्या आवडीनुसार याला बटर किंवा तूप लावू शकता. मी इथे बटर लावलेलं आहे. टेस्ट अजून छान लागते थालीपीठची. दोन्ही साईडने छानपैकी बटर लावून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. हे बघा, इथे मी दोन्ही साईडने थालीपीठ छानपैकी भाजून घेतलेलं आहे. आता बाकीचे थालीपीठ पण याच प्रकारे तयार करून घ्यायचे आहेत आणि व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत. टिफिनवर देण्यासाठी किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी उत्तम पर्याय. अगदी हेल्दी आणि ग्लुटन फ्री अशी रेसिपी आहे. तर नक्की ही रेसिपी ट्राय करून पहा आणि मला कमेंट बॉक्समध्ये आपले रिप्लाय नक्की कळवा. हे बघा, इथे मी सगळे थालीपीठ तयार करून घेतलेले आहेत. एवढ्या प्रमाणामध्ये जवळजवळ 9 ते 10 थालीपीठ झालेले आहेत. हे बघा, एकदम छान खुसखुशीत असं झालेले आहेत थालीपीठ. आपण पाहू शकता. मस्त गरमागरम थालीपीठ लोणच्यासोबत किंवा दह्यासोबत सर्व करायचे, छान लागतात. तर नक्की ही रेसिपी तयार करून पहा आणि मला कमेंट बॉक्समध्ये आपले रिप्लाय नक्की कळवा. माझा व्हिडिओ आपल्याला आवडला तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त हा व्हिडिओ आपल्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करा. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप खूप
धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.